वावंजे गावातील विद्यमान सरपंच तथा प्रगतशील शेतकरी डी.बी. भाई म्हात्रे यांनी आपल्या शेतीत विविध प्रकारच्या फळभाज्यांचे उत्पादन घेऊन यशस्वी शेतीचा आदर्श निर्माण केला आहे. आदर्श लाईव्ह न्यूजच्या टीमने त्यांच्या शेतीला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांनी आपल्या शेतीविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी डी.बी. भाई म्हात्रे म्हणाले, आम्ही मुळातच शेतकरी कुटुंबातील आहोत. शेतीमध्ये कोणती पिके घ्यावीत याचे ज्ञान आम्हाला आमच्या पूर्वजांकडून मिळाले आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर आम्ही विविध प्रकारच्या फळभाज्यांची लागवड करतो. त्यांच्या शेतीमध्ये विविध प्रकारच्या भाजीपाला आणि फळभाज्यांचे उत्पादन घेतले जाते. या शेतीतून त्यांना वार्षिक 20 लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली. शेतात पिकवलेला माल ते थेट वाशी APMC मार्केटमध्ये विक्रीसाठी घेऊन जातात. पाण्याच्या अपुऱ्या सुविधेमुळे त्यांनी स्वतःच्या खर्चातून बोरवेलची व्यवस्था केली असून त्याद्वारे संपूर्ण शेतीला पाणी पुरवठा केला जातो. आधुनिक पद्धती, दर्जेदार बियाणे आणि योग्य नियोजन यामुळे त्यांच्या शेतातील उत्पादन दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. वावंजे परिसरातील शेतकऱ्यांसाठी डी.बी. भाई म्हात्रे यांची शेती प्रेरणादायी ठरत असून त्यांनी शेती व्यवसायातून आर्थिक प्रगती साधत आदर्श निर्माण केला आहे. आदर्श लाईव्ह न्यूज टीमने त्यांच्या शेतीला भेट देऊन घेतलेला हा विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी अक्षय. आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीतो. आज आपण वावंजे या ठिकाणी आहोत आणि आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी वावंजे गावचे सरपंच डी.बी. भाई म्हात्रे आहेत. भाई, तुमचं आदर्श न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो. आणि आपण आज आपल्या शेतामध्ये आम्ही प्रत्यक्षात आलेलो आहोत आणि आज आपल्या शेतामध्ये कुठल्या प्रकारचं पीक घेतलं जातं, काय सांगता याच्या संदर्भात? आज आम्ही पावसाळ्यापूर्वी या शेतामध्ये भेंडीची लागवड केलेली आहे. तसेच कारली आणि घोसाळे आणि दुधी अशी एक शेती लागवड केलेली आहे. तरी शेती लागवड करत असताना आम्ही साधारणतः अक्षय तृतीयाला आम्ही भेंडीची शेती सुरू केलेली आहे. त्या भेंडीचा उत्पन्न आज आम्हाला सुरू झालेलं आहे. आज आमचा पहिला तोडा झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तर पहिला तोडा आमचा भेंडीचा झालेला आहे. तर ही भेंडी आम्ही लावत असताना 2 टप्प्यामध्ये लावतो. पहिल्यांदा अक्षय तृतीयेला जी भेंडी लावलेली आहेत त्या भेंडीचं उत्पादन आपला आता सुरू होईल. आणि अक्षय तृतीयेच्या नंतर आता ही भेंडीची सुरुवात झाल्यानंतर आता परत आम्ही बियाणं लावणार आहे. ती म्हणजे ज्याप्रमाणे हे पीक कमी झालं की ते पीक पुन्हा सुरू होईल. म्हणजे आम्ही कंटिन्यू ही भेंडीची लागवड केल्यानंतर पीक घेता येईल आपल्याला. भाई, पाहायला गेलं तर या ठिकाणी भेंडीचीच लागवड होते का इतरही कुठल्या कुठल्या लागवडी केली जाते आपल्या माध्यमातून? भेंडीच्या नंतर आम्ही कारली, घोसाळे, दुधी ही 3 प्रकारची लागवड केली आहे. आणि आता आज आम्ही एक समोरच्या बाजूला तुम्ही प्लॉट बघता त्या प्लॉटमध्ये आम्ही शिरोलीची लागवड करणार. शिरोला पण चांगला इकडे होतोय. भाई, पाहायला गेलं तर या ठिकाणी तुम्ही राजकीय क्षेत्रात तर एक खंबीर नेतृत्व म्हणून पाहिलं जातं. एक शेतकरी देखील तुम्ही एक पाहायला गेलं तर एक शेतकरी आम्ही पाहिलं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्यात आलं की तुम्ही भेंडी कशा प्रकारे कापली पाहिजे, भेंडीची कसं उत्पन्न घेतलं पाहिजे, भेंडीची निगराणी कशा प्रकारे केली पाहिजे, या सगळं तुम्ही सविस्तर आम्ही बघितलेलं आहे. या सगळं तुमच्या मागचं कौशल्य कशा प्रकारचं, म्हणजे काय नेमकं कारण आहे? शेती आमची पारंपरिक शेती आहे. त्याच्यामुळं आम्हाला कुठल्या वेळेला काय पीक घेतलं पाहिजे याची चांगली माहिती आहे. त्याच्यामुळं ही आम्ही आज जी शेती लावलेली आहे भेंडीची शेती, तर भेंडीची शेती आपण लागवड करत असताना साधारणतः 1 ते 1.25 महिन्यामध्ये ही भेंडीची लागवड झाल्यानंतर पीक चालू होत असतं. आणि पीक चालू झाल्यानंतर ते कंटिन्यू जवळजवळ 2 महिने आपल्याला याच्यातून पीक घेता येईल. मग त्या हिशोबात आम्ही जे पहिली लागवड आणि नेक्स्ट एक लागवड करतो ती कशासाठी, की हे पीक ज्यावेळेला संपतं त्याच्यानंतर डबल एकदा तिला आपण जी लागवड केलेली आहे त्या लागवडीतून आम्हाला पीक चालू आणि कंटिन्यू ठेवता येतं. भाई, माझा असा एक प्रश्न आहे की या जे शेतकरी तर तुम्ही या शेतीमध्ये तर लागवड करता, पण यांना पाणी पुरवठा कशा प्रकारचा होतो? याला आम्ही पाणी पुरवठ्यासाठी ते मी 2 बोर घेतलेले आहेत. त्या बोरच्या माध्यमातून हे पाईपनी पाणी या शेतीला पुरवतो आम्ही. याच्यामध्ये काही अंश आम्ही शेतीला पाणी पाईपमध्ये करतो, सप्लाय करतो. तसंच त्या ठिबक सिंचनाद्वारेही आमचं प्रयोजन केलेलं आहे. ते ठिबक सिंचनामध्ये त्याचा अर्धा भाग ठिबक सिंचनाखाली जातो आणि अर्धा भागाला आम्ही पाईपद्वारे पाणी मारतो. पाहायला गेलं तर सर, नवीन युग जो नवीन जनरेशन आहे त्या मुलांना, त्या युवकांना माहिती नाही की लागवड कशा प्रकारे केली पाहिजे, त्याची निगराणी कशी केली पाहिजे, ते कशा प्रकारे बी बनलं जातं, कुठे बनलं. पण अशा युवकांना काय संदेश देता आपल्या मध्ये? मी युवकांना संदेश देईन की आपण नोकरीच्या शोधात इकडे तिकडे वनवन भटकता, तर नोकरी न करता पारंपरिक शेती जरी केली तरी चांगल्या प्रकारचं पीक घेऊन चांगल्या प्रकारचं उत्पन्न आपण घेऊ शकता.
आम्ही या भेंडीच्या माध्यमातून दरवर्षी जवळजवळ 20 लाख रुपयाचं उत्पन्न आम्ही या भेंडीच्या शेतीतून कमवत असतो. तर मी तरुणांना सांगेन की शेतीची लागवड कशी करावी, त्याच्यासाठी शासनाकडून आपल्याला माहिती वेळोवेळी भेटेल किंवा आमच्याकडे जर तुम्ही आलात तर आम्ही तुम्हाला कुठलं पीक कधी लावायचं त्याची नक्कीच माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकू. बाई पाहायला गेलं तर एक आपण शेतकरी तर आहातच, त्यासोबतच जे काही युवकांचं किंवा नागरिकांचं म्हणणं असते की जे भाजीपाला असतो आत्ताच्या जनरेशननुसार हानिकारक देखील आहे. आपला भाजीपाला कशा प्रकारचा आहे? मग काय आम्ही काय करतो, मार्केटमध्ये जाऊन उच्च प्रतीचा बियाणं घेतो पहिल्यांदा. आज आपण बघतो जे आम्ही भेंडीचं उत्पादन घेतोय ते जे आहे ना, तुम्हाला सांगतो वार्षिक पीक घेत असताना या पिकातून आपल्याला चांगलंच असं उत्पन्न येईल या हिशोबात आम्ही हे बियाणं घेत असतो. आणि ह्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण शेणखत वापरून ही शेती करत असतो आणि त्याला ऑर्गॅनिक शेती म्हणून तुम्हाला बोलता येईल. बाई पाहायला गेलं तर या ठिकाणी म्हणजे किती उत्पन्न होतं आणि कुठल्या मार्केटला सेल केलं जातं, काय आहे? ह्याचा जो माल आहे आम्ही हा वाशी मार्केटला माल घेऊन जातो आणि त्या वाशी मार्केटला आम्ही हा माल विकत असतो. आणि या शेतीच्या माध्यमातून कमीत कमी आम्हाला 20 लाखापर्यंत तरी उत्पन्न आम्ही दरवर्षी घेतो. ज्या युवकांना आपल्या माध्यमातून जर शेती लागवड कशा प्रकारे केली पाहिजे, शेती म्हणजे काय असतं असं जर पाहणी करायची असेल तर आपल्या माध्यमातून कसं प्रशिक्षण किंवा असं पुढाकार घेतला जाणार आहे? शेतीच्या माध्यमातून आपल्याला चांगलं पीक तर घेता येतच. आता आज तुम्ही बघता की माझ्या शेतीमध्ये जवळजवळ 10 ते 12 माणसं काम करतात. या माणसांना आम्ही प्रशिक्षण देतो, यांना शेती कशी करावी किंवा शेतीला आपण जी भेंडी लावली आहेत त्यांना बांधणी कशी करावी, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना सांगतो आणि त्याप्रमाणे ते करत असतात. किंवा याला जो फुटवा येतो आणि याची जी पानं आहेत मोठी मोठी, ती पानं कशी कटिंग करायची हेही तुम्हाला मी दाखवलेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा अनुभव मला असल्यामुळं मी या शेतीमध्ये सक्सेस आहे. हे होते वावंजे गावचे सरपंच DB भाई म्हात्रे. त्यांच्या शेतीमध्ये त्यांनी आपल्या माध्यमातून भेंडी त्यात विविध प्रकारचे फळभाज्या पालेभाज्या देखील लावण्यात आलेल्या आहेत, फळभाज्या देखील आहेत आणि ते भविष्यात देखील अशा प्रकारची लागवड देखील करणार आहेत. पावसाच्या अगोदर आणि पावसानंतर देखील असे भेंडीची लागवड केली जाते. त्यांच्या माध्यमातून युवकांना देखील मार्गदर्शन देण्यासाठी असे विविध उपक्रम देखील राबवले जाणार आहेत. आपली काय प्रतिक्रिया असेल तर कमेंटद्वारे अवश्य कळवा. कॅमेरामन संदीप यादवसह अक्षय कांबळे, तलोजा.